नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या नोकरी गुरु मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभागामध्ये जे 2014 या वर्षी अमरावतीमध्ये जे लिपिक पदासाठी पेपर घेण्यात आला होता, तर त्या पेपरमध्ये जे गणिताचे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 26 पासून त्याच्याशी संबंधित आपण सर्व प्रश्न जे आहे ते ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करून घेणार आहोत. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि याच्या आधीचे जे प्रश्न होते, जे जीकेचे प्रश्न होते ते आधीच्या व्हिडिओमध्ये आहे, तेही तुम्ही पाहून घ्या. तर हा व्हिडिओ दुसरा आहे. 26 ते 50 पर्यंतचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करून घेऊ. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी पहिला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 26. तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल हे त्यांनी विचारले. तर या ठिकाणी 35, 38, 54, 48, 48, 72, 56, 94. तर याच्यामध्ये योग्य संबंध जो आहे तो आपल्याला लावायचा आहे. तर या ठिकाणी पहा, 54 वजा 35 बरोबर किती होत आहे, तर 19. 19 गुणिले 2 बरोबर 38. नंतर 48 आणि 72 याच्यामध्ये 72 वजा 48 बरोबर किती येत आहे, तर 24. 24 गुणिले 2 बरोबर 48. तसा सेम 94 आणि 56 याच्यामध्ये संबंध पहा. 94 वजा 56 बरोबर 38. 38 गुणिले 2 किती, तर 76. तर 76 हे जे आहे ऑप्शन नंबर 4. तर याचे जे योग्य उत्तर आहे 26 नंबरचे, तर ते आहे ऑप्शन नंबर 4. 76 हे त्याचे योग्य उत्तर आहे. नंतर पुढचा प्रश्न पहा, 27 नंबरचा प्रश्न. आता या ठिकाणी 27 नंबर, एक कोन व त्याचा कोटिकोन याच्या मापांमधील फरक 50 आहे. तर त्याचा पूरक कोन व तो कोन यांच्या मापांमधील फरक किती असेल. तर आता या ठिकाणी हे पाहून घ्या, कोटिकोन जो आहे, तर कोटिकोन कशाला म्हणतो आपण, तर कोटिकोन जो असतो, कोटिकोन, तर कोटिकोन म्हणजे काय, तर याची जी बेरीज असते याच्यामध्ये दोन कोन येतात, तर त्यांची बेरीज 90 अंश असते. 90 अंश असते. तर याच्यामध्ये पहा, कोटिकोन यांच्यामधील फरक 50 आहे. x - y बरोबर 50. आणि या ठिकाणी पहिलं स्टेटमेंट आहे कोटिकोनचं. तर कोटिकोन समजा आपण x + y बरोबर 90 हे समजू. तर आता दोघींची बेरीज करा. x + y 90 आणि x - y बरोबर किती आहे, तर हे आहे 50. तर बेरीज पहा, x किती झाले, 2x, y - y हे कॅन्सल झाले आणि 90 अधिक 50 किती होतील, 140. तर 2x बरोबर 140 भागिले 2. तर भाग द्या, बे 1 बे, बे 7 14. तर x बरोबर 70. तर आता या ठिकाणी पहा, x म्हणजे एक कोन जो आहे तो 70चा भेटला. तर y बरोबर जो आहे तो किती येणार आहे, तर याच्यामध्ये xची किंमत टाका. xची किंमत किती आहे, तर 70 वजा 50 बरोबर 70 वजा y बरोबर 50. तर y बरोबर किती येणार आहे, तर या ठिकाणी 70 वजा 50 म्हणजे y ची किंमत 20. ही 20 आली आहे. तर आता पुढचा काय, तर त्याचा पूरक कोन व तो कोन यांच्यामधील फरक. तर त्याचा पूरक कोन, आता या ठिकाणी तो कोन आपण कितीचा काढला, तो आपण काढला 70चा. तर तो कोन कसा असेल, तर या ठिकाणी हे पहा, हा 70 आणि हा 20 डिग्री. तर याचा जो पूरक कोन असेल, तर पूरक कोन काय असतो, तर पूरक कोन जे असतात तर त्यांच्या कोनांची बेरीज किती असते, दोन्ही कोनांची बेरीज 180 येते. 180 येते. तर 180 मधून हा 70 गेला तर किती होईल, 110. तर आता पहा, 110 आणि कोणता विचारला आहे, 110 आणि तो कोन म्हणजे 110 आणि तो कोन म्हणजे कोणता, तर हा 70. हा 70 यांची वजाबाकी 110 वजा 70 बरोबर किती, तर त्याचा पूरक कोन व तो कोन, तर यांची वजाबाकी जे ते किती येणार आहे, तर या ठिकाणी पहा, 110 वजा 70 बरोबर 40 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर 40 पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आले आहे. तर हे जे आहे हे तुमचे कन्सेप्ट जे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे, तेव्हाच तुम्ही हा जो गणित आहे हे सोडवू शकता. नंतर पुढचा 28 नंबरचा प्रश्न पहा. आता या ठिकाणी पुढील अक्षर मालिका पूर्ण करा. EB3 JD6 OF9 TH12. तर पुढे काय येणार आहे, तर या ठिकाणी पहा, ई आणि जे
याच्यामध्ये किती अंकांचा फरक येतो आहे तर ई नंतर एफ जी एच आय 4, नंतर जे नंतर या ठिकाणी ओ पहा याच्यामध्येही 4 असतील, जे नंतर के एल एम एन आणि हा ओ आला. नंतर आता ओ नंतर या ठिकाणी टी म्हणजे 4 अक्षर, ओ नंतर पी क्यू आर एस टी. तर टी नंतर या ठिकाणी काय येणार आहे, टीच्या नंतरचे 4 अक्षर आणखी, टी नंतर यू व्ही डब्ल्यू एक्स. तर या ठिकाणी काय येणार आहे तर वाय. आता वाय कोणकोणत्या ऑप्शनमध्ये 1 2 3 4 कॅन्सल. आता पुढचा सहसंबंध पहा, बी नंतर या ठिकाणी किती येतो आहे डी. आता बीच्या नंतर डी म्हणजे फरक कितीचा येतो या ठिकाणी, फरक बी नंतर डी, बी नंतर डी, सी नंतर डी नंतर एकचा ईचा फरक, नंतर एफ नंतर जी, नंतर एच नंतर काय येणार आहे या ठिकाणी, एच नंतर आय म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे या ठिकाणी जे. कोणता हाही कॅन्सल होतो. तर ऑप्शन नंबर 1 हे जे हे त्याचे योग्य उत्तर येते. नंतर 3 6 9 12 या ठिकाणी काय येणार आहे मग 3 6 9 12 या ठिकाणी 15. या ठिकाणी जे येते 3 6 9 12 म्हणजे 3 3चा फरक, 3 + 3 + 3 प्लस या ठिकाणी 3, या ठिकाणी हे 15 आहे. ते तुम्ही करेक्ट करून घ्या, टायपिंग मिस्टेकमुळे ते असू शकतं. या ठिकाणी योग्य उत्तर आहे आपलं, योग्य उत्तर YJ15 हे जे आहे हे आपलं योग्य उत्तर आहे. नंतर पुढे प्रश्न क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा प्रश्न पहा. आता या ठिकाणी 5.25 तासांचे 1080 सेकंदची गुणोत्तर जे ते काय येणार आहे ते आपल्याला विचारलं आहे. आता 5.25 तास म्हणजे 5.25 म्हणजे 5 तास आणि 25 मिनिटे नाही, तर 5 तास. या ठिकाणी 5 पूर्ण तास प्लस 0.25 आहे, 0.25 म्हणजे या ठिकाणी हे 15 मिनिट असे. तर 5 तास म्हणजे 5 तास याचे सेकंदमध्ये करा, 60 मिनिट गुणिले 60 सेकंद प्लस 15 मिनिट आणि 60, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. आता हे टोटल जे आहे यांची टोटल आपल्याला करायची, तर हे करून घ्या. तर 5 तास म्हणजे किती झाले 6 35, 300 मिनिट प्लस 15 म्हणजे 315 मिनिट आणि हे 60 सेकंद भाग्याला कितीचा भाग द्यायचा आहे 1080. 1080. आता याचा जो भागाकार आहे तो या ठिकाणी करा, 0 0 कॅन्सल. नंतर पुढे पहा, आता 6 1 6, 6चा भाग द्या, 6 1 6, नंतर किती उरले 4, 18चा भाग जातो आहे. नंतर पुढे काय येतं आहे 315 भाग्याला 18. तर या ठिकाणी 9चा भाग द्या, 9चा भाग द्या, 9 2चा भाग दिला, या ठिकाणी परत 9चा भाग द्या, 9 त्रिक 27, किती उरले 4 आणि हे किती झाले 5 45, 9 5 45, तर 35/2, 35/2. तर हे आपले योग्य उत्तर येणार आहे. तर आपले जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 हे त्याचे योग्य उत्तर येणार आहे. नंतर आता प्रश्न क्रमांक 30 तो पहा. 30 नंबर, दर साल दर शेकडा 12 दराने 500 रुपये मुद्दलाचे 120 रुपये व्याज येण्यासाठी जेवढी मुदत लागते तेवढ्या मुदतीत तेवढेच व्याज येण्यास दर साल दर शेकडा 8 दराने किती रक्कम व्याजी लावावी लागेल. तर या ठिकाणी पहा, दर जो आहे दर हा दिला आहे 12%, नंतर मुद्दल दिली आहे 500 रुपये आणि व्याज जे व्याज किती आहे तर 120 रुपये. तर या ठिकाणी आपल्याला आधी कालावधी जो आहे कालावधी तो काढायचा आहे. तर व्याज काढायचं सूत्र काय आहे, मुद्दल गुणिला दर गुणिला कालावधी भाग्याला 100. तर या ठिकाणी व्याज 120 रुपये दिलं आहे, तर 120 रुपये बरोबर मुद्दल किती आहे तर 500 रुपये, दर किती आहे 12 आणि कालावधी जो आहे तो आपल्याला काढायचा आहे भाग्याला 100. 100 हे 2 शून्य गेले, नंतर 12 1 12, 12 1 12 हे 0 आणि कालावधी बरोबर 10 भाग्याला
5 बरोबर 2. 2 वर्ष. 2 वर्ष हा जो आहे आपला कालावधी आलेला आहे. आता या ठिकाणी पहा, तेवढ्या मुदतीत तेवढेच व्याज. आता मुदत जे आहे आपल्याला या ठिकाणी मुदत किती दिली आहे, तर मुदत या ठिकाणी आपल्याला आता 2 वर्ष. मुदत 2 वर्ष दिली आहे आणि व्याज जे आहे तेवढ्या मुदतीत तेवढेच व्याज. व्याज तेवढेच आले पाहिजे. तर व्याज किती आले पाहिजे, 120 रुपये व्याज आले पाहिजे. तर किती रक्कम व्याजी लावावी लागेल, तर या ठिकाणी आपल्याला आता या ठिकाणी मुद्दल जे आहे मुद्दल काढायची. तर मुद्दल गुणिला दर किती आहे, तर दर आपला जो आहे तो सेम किती 8, दर 8 गुणिला कालावधी 2 भागिला 100. तर या ठिकाणी पहा 60 नंतर मुद्दल बरोबर 60 गुणिला 100 भागिला 8. आता 8चा भाग द्या. 8 1 8, 8 1 8, बाकी उरली 2. 8 दुनी 16.5. तर हे गुणून घ्या 12.5 गुणिला 60. तर पहा या ठिकाणी 6 पंचे 30, 3 6 दुनी 12, 12 3 1505. हातचाला 1, 6 1 6 आणि हा 1 7. 750 रुपये. 750 रुपये हे जे हे व्याजी लावावे लागतील. तर ऑप्शन नंबर आपला 4 हा जो आहे हा याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 31. आता हे पहा 31 नंबर. 7497 ला 5255 तसे 393 ला किती. तर याचे गुणोत्तर किंवा याचा जो सहसंबंध आहे, याचा सहसंबंध काय येतोय, याचा सहसंबंध काय येणार आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. याचे जे योग्य उत्तर आहे, हे जे उत्तर आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. पुढचा प्रश्न पाहू आता. प्रश्न क्रमांक 32. तर या ठिकाणी पहा आता प्रश्न क्रमांक 32. एका समद्विभुज त्रिकोणाचा पाया 8 सेंटीमीटर व भुजा 5 सेंटीमीटर आहे, तर त्रिकोणाची उंची किती. तर आपल्याला या ठिकाणी काय उंची काढायची. तर समद्विभुज म्हणजे काय, तर त्याचे जे 2 भुजा जे आहे त्या सारख्या राहणार आहे. तर पाया किती दिला आहे, तर पाया आहे आपल्याकडे 8 सेमी आणि भुजा जे आहे भुजा म्हणजे त्याची जी बाजू आहे तर ते आहे 5 सेमी. तर आपल्याला उंची जी आहे उंची काढायची आहे. तर उंची काढायसाठी आपल्याकडे काय फॉर्म्युला जो आहे तो काय आहे, तर उंची काढायचा फॉर्म्युला h बरोबर वर्गमुळात a चा वर्ग वजा b चा वर्ग भागिला 4. हा जो आहे हा फॉर्म्युला आहे. तर या ठिकाणी पहा a चा वर्ग a काय आहे 5 25 वजा b चा वर्ग 8 जो आहे 8चा वर्ग किती 64 भागिला 4 हे वर्गमुळात. तर हे सोडून घ्या. 4 1 4 आणि हे 4 1 4 4 7 24. 25 वजा 16 हे वर्गमुळात. तर किती वर्गमुळात 9. तर वर्गमुळात 9. तर याचं जे वर्गमूळ आहे ते काय येणार आहे, तर 3. तर याची जी उंची आहे उंची किती आली, तर उंची आली आहे आपली 3 सेंटीमीटर. तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. नंतर पुढचा प्रश्न क्रमांक 33. प्रश्न क्रमांक 33 पहा. पुढील अक्षर मालिकेतील चुकीचे पद ओळखा. चुकीचे पद कोणते आहे. 6 15 34 69 141 285. तर याच्यामध्ये जाईल ते तुम्हाला काहीतरी संबंध लावून ते अक्षर जे ते ओळखत आहे. 6 15. आता हे 6 याला 3ने भाग जातो, यालाही 3ने भाग जातो, याला नाही जात, याला जातो, याला. तर आपले योग्य उत्तर येणार आहे 34 ऑप्शन नंबर 3. तर 3 जे आहे तर 3ची कसोटी 3च्या कसोटीनुसार करा. 3ची कसोटी काय म्हणते, जेवढी संख्या आहे आता आपल्याकडे समजा 141 संख्या 141 ही संख्या आहे. तर 3ची कसोटी काय म्हणते, संख्येतील अंकांची बेरीज यांची जी अंकांची जी बेरीज आहे तर
ते किती येते या ठिकाणी 6. अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. तर 3 + 4, 3 + 4 किती येतोय 7. 7ला 3ने भाग जातोय का? तर नाही. म्हणून योग्य उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर 3, 34. पुढचा प्रश्न क्रमांक 34. आता ह्या ठिकाणी पहा. आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न थोडा तुमचा, एका हौदात एका नळातून पाणी सोडले असता तो भरण्यास 5 तास लागतो. आता हौद जो आहे भरण्यास 5 तास लागतो. त्या हौदातील पाणी सोडण्यास 2 तोटे आहेत. किती तोटे आहेत? तर 2 तोटे आहेत. त्यापैकी कोणतीही एक तोटी सोडली तर 20 तासांत हौद रिकामा होतो. जर हा नळ आणि या 2 तोट्या एकाच वेळी सोडल्या तर हौद भरण्यास किती वेळ लागेल? आता किती वेळात तो हौद भरेल असं आपल्याला विचारलं. आता समजा या ठिकाणी पहा, हा हौद आहे. एका हौदात नळातून पाणी सोडले असता तो भरण्यास 5 तास लागतो. आता या ठिकाणी हा जो नळ आहे याच्यातून आपण पाणी सोडतोय तर तो ह्या ठिकाणी 5 तास लागणार आहे. नंतर दुसरे आणखी 2 तोट्या ज्या आहेत त्या आहेत. तर हे एक तोटी आणि ही दुसरी तोटी. आता एक तोटी, कोणतीही एक तोटी जर चालू केली, आता समजा हे एक तोटी जर चालू केली तर 20 तासात तो हौद जो आहे तो रिकामा होतो. या ठिकाणी 20 तासात हौद रिकामा होणार आहे. म्हणजे या ठिकाणी मायनस आणि हा जो आहे हा या ठिकाणी हा प्लस असा होणार आहे. तर या ठिकाणी पाहून घ्या. तर तो किती वेळ दोन्ही नळ जे आहे तर हा नळ हाही चालू ठेवणार आहे आणि हा जो आहे हाही चालू ठेवणार आहे आणि हा भरणारा तो चालू ठेवायचा आहे. तर किती वेळात तो हौद भरणार आहे ते आपल्याला विचारले. तर या ठिकाणी पहा, भरणा जर करायचा असला तर प्लस आणि रिकामा जर होत असला, हौद जर रिकामा होत असला तर मायनस असं करायचं आहे. तर एक हौद आपण समजा तो एक्स मानून घेऊ, एक्स एवढा मानून घेऊ आणि हौद जो आहे तो आपल्याकडे एक हौद आहे. तर या ठिकाणी पहा, एक हौद जो आहे एका हौदात एका नळातून पाणी सोडले असता तो भरण्यास 5 तास लागतात. तर या ठिकाणी x/5 मायनस का बरं? कारण की आपल्याकडे काय आहे, पाणी सोडण्यास 2 तोट्या आहेत. जर नळ आणि या 2 तोट्या एकाच वेळी सोडल्या, आता या तोट्या किती आहे तर 2 तोट्या आहे. म्हणून 2x/2 किती येते 20 तास. 2x/20 या ठिकाणी 2x/20 जर केलं तर तो हौद भरतोय. हा एक हौद भरतोय. या ठिकाणी हा एक हौद आणि आपण एक्स हे काय मानले आहे, तो हौद भरण्यासाठी लागणारा जो वेळ आहे हा 5 आणि हे आपण एक संख्या मानली आहे. तर या ठिकाणी पहा, आता यांचे छेद जे आहे ते समान करा. तर 2x हा 2 आणि हा 10चा भाग जातो. 2x आता 5ला 2 गुणा, एक्सलाही 2 गुणले. छेदामध्ये किती येणार आहे 5 दुनी 10. या ठिकाणी 10 वजा x बरोबर 1. नंतर पुढे 2x मायनस x इज इक्वल टू 10. 2x मायनस x म्हणजे x इज इक्वल टू 10. तर भरण्यासाठी किती वेळ लागणार आहे तर 10 तास. 10 तास म्हणजे पर्याय क्रमांक 3 एवढा वेळ आपल्याला लागणार आहे. जर हा जो हौद आहे ह्या हौदात भरणा करण्याचा नळ आणि जे बाकीच्या 2 तोट्या आहेत या दोन्ही चालू ठेवल्या आणि भरणा करणारा नळ जो आहे तोही चालू ठेवला तर 10 तासात पूर्ण हौद भरला जाईल. नंतर पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 35. विसंगत घटक जो आहे तो या ठिकाणी ओळखायचा आहे. तर पहा, पर्याय क्रमांक 1 सुएझ, पर्याय क्रमांक 2 मिसिसिपी, पर्याय क्रमांक 3 कोलोराडो, पर्याय क्रमांक 4 हो हँग हो. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 सुएझ हे त्याचे योग्य उत्तर आहे. नंतर पुढे 36 नंबरचा प्रश्न पहा. ताशी 60 किलोमीटर जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडीस 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल? तर आता पहा, स्पीड जे या ठिकाणी स्पीड दिली आहे. तर स्पीड म्हणजे वेग जो आहे त्याचा वेग गाडीचा किती आहे तर 60 किलोमीटर प्रति तास. तर या ठिकाणी आपण त्याला
येणे करून घेऊ. 60 किलोमीटर प्रति तास, 60 गुणिला 60. हा झाला वेग. वेगचं सूत्र काय आहे तर अंतर भागिला टाईम. अंतर जे आता 480 मीटर लांब मालगाडी, 480 प्लस बोगदा कितीचा आहे तर 420 प्लस 420. आता या ठिकाणी टाईम जो आहे, टाईम या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. तर या ठिकाणी वेळ हा काढायचा आहे. तर 480 प्लस 420 बरोबर किती 500 अधिक 400 किती 900. 900 भागिला वेळ. तर वेळ जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. तर बोगदा ओलांडण्यासाठी किती वेळ लागणार आहे तर वेळ बरोबर 900 भागिला हा गुणाकारात जाईल आणि हे सर्व बाजू जे आहे हे भागाकारात येईल. तर 900 भागिला 60 गुणिला 1000 गुणिला 60 गुणिला 60. आता भाग द्या. आता 0 0 हे 1 0 2 0, नंतर 1 0 2 0 हा 1 0 2 0 हे कॅन्सल. आता 6 आणि हा 6 हा कॅन्सल. किती उरत आहे 9 गुणिला 6 म्हणजे 54. आणि वेळ कशात मोजतोय आपण या ठिकाणी वेळ हे सेकंद. तर आपले योग्य उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4 सेकंद, 54 सेकंद. तर या ठिकाणी सर्वात आधी तुम्ही हे जे वेग काढायचं जे सूत्र आहे तर त्याच्यामध्ये 60 किलोमीटर प्रति तास याचे मीटर याचे जे आहे ते काय करायचं आहे आधी हा जो वेग आहे हा वेग आपल्याला मीटर प्रति सेकंद याच्यामध्ये आधी कन्वर्ट करून घ्यायचा. त्याच्यानंतर तुमचं जे उत्तर आहे ते तुम्हाला सेकंदमध्ये मिळणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा 37 नंबरचा प्रश्न पहा. याच्यामध्ये सहसंबंध ओळखा. 6 5 65 30 56 किती. तर या ठिकाणी 6 आणि 5 याचा गुणाकार केला आहे 30, तसाच 5 गुणिला 6 याचाही गुणाकार करून 30. ऑप्शन नंबर 1 हे याचे योग्य उत्तर येत आहे. नंतर 38 नंबरचा प्रश्न. आता 38 नंबरचा प्रश्न हा पहा. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 2464 चौरस सेमी आहे, तर त्याची त्रिज्या किती. तर आता पहा वर्तुळ जे आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ, त्याचे क्षेत्रफळ आपण काढतो. त्याचे सूत्र काय आहे तर पाय आर वर्ग. आता पाय जो आहे पाय किती 22/7 गुणिला आरचा वर्ग आणि क्षेत्रफळ किती दिलं आहे आपल्या या ठिकाणी 2464. आता या ठिकाणी भाग द्या. 22/7 आर स्क्वेअर बरोबर 2464 गुणिला 7 भागिला 22. आता 11चा भाग द्या. 11 दुनी 22 या ठिकाणी 11 आपला 2चा भाग द्या. बे 1 बे बे 1 बे, नंतर 1 2 3 या ठिकाणी 2. आता या ठिकाणी परत 11 1 11 11 1 11, नंतर बाकी उरली 1 3, परत 11 1 11 बाकी उरली 2 2. आता या ठिकाणी काय येणार आहे तर 1 1 2 गुणिला 7. तर याचा गुणाकार करा. 7 2 14 4 हा झाला 1, 7 1 7 आणि हा 1 8 आणि हा 7. 784 काय येणार आहे तर 784 आर स्क्वेअर बरोबर 784. तर 784 जो आहे याचा वर्गमूळ काय आहे तर याचा वर्गमूळ आहे 28. याचा वर्गमूळ आहे 28. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर येणार आहे. नंतर पुढे 39 नंबर. 39 नंबरचा प्रश्न. एका संख्येच्या 8 पटीमध्ये 20 मिळविले तर बेरीज 300 येते, तर ही संख्या कोणती. आता एक संख्या ते आपण समजा x मानली, ती संख्या आपण x मानली. तर पहा 8x त्याच्या पटीमध्ये किती 20 अधिक 20 मिळवले तर बेरीज किती येते 300. तर बेरीज येते 300. 8x बरोबर 300 वजा 20. 8x बरोबर किती 300 मधून 20 गेले 280. 8x बरोबर 280. 4चा भाग द्या. 4 2 8 4 7 28
एक्स बरोबर 35. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. नंतर पुढे ए आणि बी यांच्या गुणांची सरासरी 45 आहे. ए, बी व सी यांना एकूण 160 गुण मिळाले तर सीला किती गुण मिळाले? आता ए आणि बी यांच्या गुणांची सरासरी म्हणजे ए प्लस बी भागिला 2 बरोबर किती आहे? 45. म्हणजे ए प्लस बी बरोबर किती येणार आहे? तर 90. आणि या स्टेटमेंटनुसार ए प्लस बी प्लस सी बरोबर 160. आता ए बीची किंमत किती आहे? 90. 90 प्लस सी बरोबर 160. तर सीची किंमत विचारली तर सी जे सीची किंमत विचारली तर सी बरोबर 160 वजा 90 म्हणजे किती येणार आहे? तर 70. सीची किंमत काय आली? 70. पर्याय क्रमांक 2. नंतर पुढे पहा 41 नंबरचा प्रश्न. 2/5 म्हणजे किती टक्के? 2/5 म्हणजे किती टक्के? 5चा भाग द्या. 5 दुनी 10, 40. तर मित्रांनो अशा प्रकारचे उत्तरे जे हे तुमचे सहजपणे निघत आहे. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्यालाही लाईक करा. नंतर पुढे प्रश्न क्रमांक 42. 4/5 मध्ये किती मिळवले तर उत्तर 5/4 येईल. आता पहा 4/5 मध्ये किती मिळवले तर उत्तर काय येणार आहे? 5/4 येणार आहे. तर आपण x मानले तर या ठिकाणी पहा x बरोबर 5/4 वजा, आता हा 4/5 वजा होईल. आता पहा छेद जे ते छेद समान करायचे तर याला 5ने गुणा, याला 4ने गुणा. किती होतं आहे? 20. छेदाला 5ने गुणले तर अंशालाही 5ने. 5 गुणिला 5 25 वजा याला 4ने गुणले, यालाही 4ने 16. 25 वजा 16 म्हणजे 9/20. तर योग्य उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1 9/20. नंतर पुढे आता याचा मसावी जो आहे तो काढायचा आहे. तर पहा या ठिकाणी 130 आणि 132 याचा मसावी जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. तर या ठिकाणी सर्वात आधी लहान संख्येपासून 2ने भाग देऊन पाहू. 2ने भाग जातो हो किती? या ठिकाणी 65चा भाग, या ठिकाणी बेसक 12, बाकी उरली 1, परत 12. या ठिकाणी हे झाले. नंतर परत या ठिकाणी कितीचा भाग जाते तर 13. 13चा भाग, 13×5 = 65, या ठिकाणी 65, बाकी 1 उरते. आता खाली शिल्लक आहे का? नाही. तर या ठिकाणी पहा तर मोठा तो अवयव जो आहे तो विचारला आहे. तर मसावी काय येणार? तर 2 गुणिला 13 किती? 26. पर्याय क्रमांक 3. नंतर पुढे 44 नंबर. एका वर्षापूर्वी मीना आणि माधुरी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होते. आता मीना या ठिकाणी पहा मीना जे आहे, मीना समजा x आणि कोण? माधुरी. माधुरी जे आहे ते आपण समजा काय? y मानले. तर या ठिकाणी एका वर्षापूर्वी म्हणजे x - 1 अपॉन y - 1 इज इक्वल टू 3/4. आता हे लिहून घ्या पुन्हा परत कसं? 4x - 4 इज इक्वल टू 3y - 3. 4x - 3y इज इक्वल टू 1. आता हे समीकरण आपण या ठिकाणी असं तयार केलं. आता पुढचं स्टेटमेंट, आज माधुरीचे वय 25 वर्षाचे आहे. तर मीनाचे वय किती? आज माधुरी काय आहे? y. तर तिचे वय जे आहे ते किती? y बरोबर 25. तर या ठिकाणी 25 टाका. तर 4x - 3 × 25 इज इक्वल टू 1. 25 × 3 = 75. 4x वजा 75 इज इक्वल टू 1. आता 4x जे 4x इज इक्वल टू 1 + 75 म्हणजे 4x बरोबर 76. तर x ची किंमत काय येणार आहे? तर भाग द्या.
4चा भाग, 4 1 4, बाकी उरले 3, 4 9 36, 19. तर 19 जे ते कोणाचे वय आहे? मीना. 19 जे ते मीनाचे वय. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. नंतर प्रश्न क्रमांक 45. आता हे पहा, हे सोपं एकदम गणित आहे. 7/20 इतकी किंमत असणारा दशांश अपूर्णांक खालीलपैकी कोणता? तर हे मांडा. 7/20, 7 आणि हे 20 अशा प्रकारचं मांडायचं आहे. तर भागाकार करा. पहिले शून्याचा भाग, किती उरले? 7. पॉईंट दिला. नंतर किती येणार आहे? या ठिकाणी येतो 0. 20 त्रिक 60, वजाबाकी किती येतं या ठिकाणी? 100. पुन्हा या ठिकाणी 5 दिल्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी 100. मग नंतर 5चा भाग म्हणजे 0.35 हे याचे योग्य उत्तर आहे. नंतर पुढे पहा 46 नंबर. आता याचे जे योग्य उत्तर आहे हे तुम्हाला माहिती असेलच. AB परपेंडिक्युलर CD म्हणजे AB ही CDला समांतर आहे. AB ही CDच्या निम्मी आहे. AB आणि CD परस्परांना छेदता AB ही CDला लांब आहे. तर याचे योग्य उत्तर काय आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. याचे जे योग्य उत्तर आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा काय येणार आहे ते. नंतर 47 नंबरचा प्रश्न. हा प्रश्न पहा. 5 मीटर लांबीच्या दोरीमधून 3 मीटर 65 सेंटीमीटर दोरी तोडून घेतली तर किती लांबीची दोरी शिल्लक राहील? आता या ठिकाणी 5 मीटर. आता एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. हे जे कन्वर्जन आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर 5 मीटर म्हणजे 500 सेंटीमीटर. तिच्यातून काय केलं? 3 मीटर 65 सेमी म्हणजे 365 सेंटीमीटर वजा करायचे. तर 10तून 5 गेले 5, चला 1, 10तून 7 गेले 2, चला 1, 5मधून 4 गेले 125. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर येणार आहे. 125 आपलं 135 पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर येणार आहे. नंतर हे पहा 48 नंबरचा प्रश्न. एका माळेत जितके मणी तितक्याच माळा तयार केल्या तर 11,664 मण्यांच्या किती माळा तयार होतील? या ठिकाणी हे माळा तयार होतील हे पाहिजे. तर एका माळेत जितके मणी तितक्याच माळा. समजा 2 मणी आहे तर 2 माळा, 4 मणी आहे तर 4 माळा. तर 11,664 याचा वर्गमूळ घ्यायचा आहे. तर वर्गमूळ जे ते पहा, ते सोप्या पद्धतीनं आता या ठिकाणी काय आहे? 4. तर 8चा जो वर्ग आहे तोही 64 म्हणजे शेवटी 4 येतो. 2चाही शेवटी 4 येतो, याचाही 4 येतो, याचाही 4 येतो. नंतर पुढचं 100. आता 100 जो आहे 100चा वर्ग तो काय येणार आहे? तर 100 आणि त्याच्यावर परत 2 शून्य, 102. 105चा वर्ग काय येणार आहे? तर पहा 5चा वर्ग काय येतोय? 5चा वर्ग 25 आणि 10 आणि त्याच्या पुढची संख्या 11 आणि 10, 11 1 11, 11,025. तर 105चा हा एवढा येतोय आणि 110चा काय येणार आहे? तर या ठिकाणी हे 0 0 आणि 11चा 121. तर ही जी संख्या आहे ही संख्या कोणत्या रेंजमध्ये दिसते? तर 12,100, 11,025 आणि 12,100 म्हणजे 105 आणि 110च्या दरम्यान. तर याचे योग्य उत्तर येणार आहे 108. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर येणार आहे. असे तुम्ही लक्षात ठेवायचे. हे ट्रिकनुसार तुम्हाला ध्यानात राहीलच. नंतर 4चा 0वा घात गुणिला 8चा 0वा घात. तर याचे योग्य उत्तर किती? तर पहा याचे योग्य उत्तर 1 हे येणार आहे. कोणत्याही संख्येचा घात जो आहे, घात जर 0 असला तर त्याची उत्तर जे येते तर त्याचे उत्तर
1 येतो. समजा 100 आहे, 100चा घात जर 0 असला तरी 1 येणार आहे. जर 1000चा घात जर 0 असला तरी 1 येणार आहे. नंतर पुढे 50 नंबरचा प्रश्न. एका महिलेस 100 पोळ्या लाटण्यास 1 तास 15 मिनिटे लागली तर याच वेगाने ती 5 तासात किती पोळ्या लाटेल? तर पहा, 100 पोळ्या किती मिनिटात लागते? तर 1 तास 15 मिनिट, म्हणजे 60 + 15 किती? 75 मिनिट. 75 मिनिटं. तर 5 तास म्हणजे किती? या ठिकाणी पोळ्या आपल्याला काढायच्या आहे. पोळ्या किती लाटणार? किती वेळेस? 5 तासाच. 5 तास म्हणजे 6 × 5 = 30. 300 मिनिट. तर ह्या सहसंबंधानुसार काढायचे. तर ह्या ठिकाणी पहा, 75चा भाग द्या. 75 × 75, 75 चोक 300. आता हे पोळ्या पहा, पोळ्या बरोबर. आता हे जे 4 आहे, हे 4 ह्या ठिकाणी गुणाकारात जाते. 100 × 4 म्हणजे पोळ्या बरोबर 400. म्हणजे ती जी महिला आहे ती काय करणार आहे? तर 400 पोळ्या जे आहे ते लाटणार आहे 5 तासात. तर हे जे आहे, अशा प्रकारे हे तुमचे 50 प्रश्न जे आहे, हे 50 प्रश्न या ठिकाणी कवर झालेले आहे. तर याच्या आधी जे तुमचे जी केचे 1 ते 25 पर्यंतचे प्रश्न कवर झाले आणि गणिताचे जे आहे, गणिताचे तुमचे 26 ते 50 पर्यंतचे हे जे प्रश्न आहे हे कवर झाले. तर हा जो पेपर आहे, हा पेपर तुमचा अमरावती लिपिक 2014 या भरतीमधील आहे. तर अशा प्रकारचे गणिताचे जे प्रश्न आहे, अशा प्रकारचे गणित आपण या ठिकाणी कवर करून घेतलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आहे मराठी आणि इंग्रजी, हेही आपण या ठिकाणी कवर करून घेणार आहोतच. तर हे जे हे तुमचे आदिवासी विकास विभागाचे जे लिपिक पदाशी संबंधित पेपर आहे, क्लर्क, तर ते आपण या ठिकाणी पाहून घेतो आहे. तर व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि इतर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू नवीन माहितीमध्ये, नवीन व्हिडिओत. धन्यवाद.